माई काय झालं? राजवीर कुठे आहे? राजवीरने मनवाशी लग्न करायला नकार दिला. काय हो, आता काय करायचं? आई तू नको टेन्शन घेऊस, ते येतच असतील. बहुतेक ट्रॅफिक लागलं असेल त्यांना. बाबा काय हो, काय झालं? काय नाही ग, उशीर झाला ना त्यांना. मला असं वाटतं त्यांना ट्रॅफिक लागलं असेल. येतील येतील. हो. आजकाल हायवेला खूप ट्रॅफिक असतं. म्हणू तू आज जा बाळा, ते येतच असतील इतक्यात. सखी तिला आत घेऊन जा. हो मॅडम, चला, येतच असतील तुमचे. आहो अहो काय करायचं आता? नाही, सगळेच वाट बघतायत त्यांची आणि ते अजून आले नाहीयेत. गावातले लोक आता विचारायला लागलेत. काय करायचं सांगा ना. आपण एक काम करू, आपण त्यांच्या बरोबर जाऊन बसू. नितीश, तू जरा जवळ जाऊन बघ, काय कळतंय का? बघतो. चल. अगं ठीक आहे ना, राहू दे. अगं मनवा, थांब ना जरा, करते ना तिने. आई, मी फोन लावून बघू का त्यांना एकदा? अगं तू कशाला करते? बाबा करतील ना फोन. बाबा काही कळलं? नाही अजून. हा, मग पुन्हा ट्राय करतो. माईंचाच फोन आहे. हॅलो. अहो, कुठे पोहोचलात तुम्ही? म्हणजे रस्ता वगैरे नाही ना चुकलात? काय बोलताय तू? काय झालं? कधी येत आहेत ते? अहो मी काय विचारते, कधी येत आहेत ते? साखरपुडा मोडला. राजवीर मोहिते पाटलांना आपल्या मनवाशी लग्न करायचं नाहीये. मनवा, आणि गावात नाव आहे ना, त्यांचं नाव आहे. मग एवढं नाक कापलं, मग नाही तर काय, नाक कापलं गेलं ना. मंडळी, आज तुम्ही सर्वांनी आपल्याच मुलीचा साखरपुडा असं समजून आम्हाला खूप मदत केली. तुमच्या या प्रेमाने आम्ही सगळे भारावून गेलो आहोत. आज आपल्या मनवाचा साखरपुडा होऊ शकत नाही. काही कारणामुळे राजवीर मोहिते पाटील आज इथे येऊ शकत नाही. मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागतो. तुम्ही आज जी काही मदत आम्हाला केली आहे त्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. तुम्ही काळजी करू नका. मी सांगतो, हे अख्खं गाव तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही सावरा स्वतःला.
सांगा तुझं ऐकायला हवं होतं. The number you have dialed is switched off. माई, असं काय करताय माई? मग काय करू आता? आपला राजवीर असा कसा वागू शकतो? पण माई असं रडण्याने काय होणार सांग मला. आता त्यालाच जर लग्न करायचं नाहीये तर आपण तरी किती बळजबरी करणार. अरे पण त्यानेच तर पुढाकार घेतला होता आणि आजच साखरपुडा करायचा असं सांगितलं होतं ना. मग असं कसं करू शकतो तो? ही देखील हाच विचार करतोय माई. मला वाटलं होतं मनवाशी त्याचं लग्न होईल, सगळं सुरळीत होईल, पण मध्येच हे असं होऊन गेलं. माई रडू नकोस माई. मग तू रडलीस ना की माझ्याही डोळ्यातून पाणी येतं बघ. प्लीज माई, प्लीज. त्याच्या नशिबात परमेश्वराने काय लिहिलंय कुणास ठाऊक. माई, अहो त्याच्या नशिबात जे लिहिले तेच होणार ना. तुम्ही किती त्रास करून घेणार? तू असं कसं बोलू शकतेस रंजू? मग मनवा आणि राजवीरच्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती माईने, आणि त्यातून आपल्या घरातलं हे पहिलं कार्य. मग म्हणजे त्यातच विघ्न आलं म्हटल्यावर मनाला लागणार ना. बरोबर आहे तुमचं. आपण जे झाले त्यातून बाहेर पडायला हवं ना. आपण त्याचा किती त्रास करून घेणार? बघ ना, मी आहे ना, मी माईला अजिबात त्रास होऊ देणार नाही. माई, हा मोहन तुझ्या आणि राजवीरच्या पाठीशी खंबीर उभा राहील. हो. हा राजवीर कसा आला नाही अजून? हो ना, एव्हाना यायला पाहिजे होता तो, नाही? भाऊजी, पण हे सगळं कशासाठी केलं त्यांनी? काही बोलले का ते? त्या एवढंच म्हणाल्या की राजवीरनी लग्नाला नकार दिला. नकार दिला म्हणजे? मग इतके दिवस कशाला ताईच्या मागे मागे फिरत होता? अरे माझ्या ताईचं आयुष्य म्हणजे कायला खेळ वाटला का? बाबा, आपण त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा. प्रमोद, चल माझ्या बरोबर. कुठे चाललाय तुम्ही? मी जाब विचारायला चाललोय त्याला. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार कोणी दिला त्याला? हा पण आरती, मला थांबू नकोस. आज मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, आणि जर बोललाच नाही तर आर्मीतला माणूस काय करू शकतो ते दाखवतो त्याला. भाऊजी, बरोबर आहे तुमचं. आत्ताच्या आत्ता जाऊया. बाबा, मी पण येतो तुमच्या. तू आईजवळ थांब.
हो पण बाबा मी सांगितलं ना तुला, तू आई आणि मनवाजवळ थांब. चल प्रमोद. ऐका ना, आत्ता प्लीज तिथे जाऊ नका. आरती अगं पण तिथे जाऊन आता काहीही बदलणार नाहीये. अगं पण असंच सोडायचं का त्याला? नाही, मी असं कुठे म्हणाले, पण आत्ता तिथे जायची ही योग्य वेळ नाहीये. आत्ता आपल्याला इथे राहून मनवाला सावरायला हवं. काय एवढं त्या मनवात जे माझ्यात नाहीये? तिच्यासाठी तुम्हाला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर केलंस. कोण आहे ती मनवा? माझंच चुकलं. राजवीरला मी त्या प्रोग्रामला जाऊच द्यायला नको होत, त्यामुळे मनवाची आणि राजवीरची भेट झाली. आणि आतापर्यंत तर एंगेजमेंट पण झाली असेल. उद्यापासून ती मनवा हातात एंगेजमेंटची रिंग घालून मिरवेल अख्ख्या गावभर. अर्जुन, तू आता यावेळेला इथे कसं काय आलास? ओ, नाऊ आय गॉट इट. तुझ्या मित्राच्या एंगेजमेंटचे पेढे द्यायला आला असशील ना? तर नाही ग सुष्मिता, असं काही नाहीये. बरं मला सांग, राजवीर कुठे माहितीये का तुला? कुठे म्हणजे? अरे मला काय विचारतोय तो कुठे? आज तर एंगेजमेंट होती ना त्याची. तो एंगेजमेंटला आलाच नाही. एक मिनिट, काय म्हणालास तू? तो एंगेजमेंटला आलाच नाही? मग गेलाय कुठे तो? काहीच कळत नाहीये सुष्मिता, म्हणून मी तुझ्याकडे आलो. तो तुझ्याकडे तर नाही आला ना? काय संबंध आहे? तो माझ्याकडे येण्याचा काय संबंध? नाही म्हणजे फोनवर काही बोलणं वगैरे झालं? काही नाही. अर्जुन, पण तुम्हाला एक गुड न्यूज दिली आज, त्यामुळे थँक्यू सो मच. तुझं हे काय चाललंय? तिकडे त्याची एंगेजमेंट मोडलीये, तू सेलिब्रेट काय करतेस? एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आणि तुला आनंद होतोय. आता राजवीरची एंगेजमेंट मोडली म्हटल्यावर सगळ्यात जास्त आनंद तर मलाच होणार ना, आणि सेलिब्रेशन सुद्धा मीच कर. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अरे अर्जुन, थँक्यू सो मच. अहो रंजू, रंजू काय झालं हे? कसं झालं हे? आपल्या राजवीरचा साखरपुडा मोडला. अहो मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे हुशार असाल म्हणून. फुटले की नाही फटाके तुझ्या मनासारखे? हा? या मोहन मोहिते पाटलाची चाल एक नंबरी असते. एका डावात गेम ओव्हर. मला तर गाडीतून जाताना एवढी भीती वाटत होती, एवढं धाकधूक होत होतं. असं वाटत होतं तुम्ही काय करताय की नाही आता. कसं आहे ना रंजू, माणूस बेसावत असताना केलेला वार जास्त लागतो, आणि मी वाट पाहत होतो तो बेसावत होण्याची. नाहीतर काय, बरं झालं. मला तितका राग यायचा ना त्याचा, सारखा आपल्याला घालून पाडून बोलायचा, टोमणे मारायचा. बरं झालं त्याची जिरली ते. आज इतक्या दिवसानंतर मला इतकं बरं वाटतं, इतका आनंद होतोय ना, काय सांगू मी तुम्हाला. हे सगळं तुझ्यासाठी केलं रंजू. तू खुश तर मी खुश. हा? नाहीतर नेहमी काहीतरी करा म्हणून भांडायचीस ना माझ्याशी. पण मी भांडायचे म्हणून आजचा दिवस बघायला मिळालाय आपल्याला. हे खरंय.
आजचा हा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवूया आपण. ही सुरुवात आहे. आता पुढे बघ काय सुरुंग लावतो मी. एकदा का तो राजवीर नेस्तनाबूत झाला ना की मग बस, मग तू माझी राणी आणि मी तुझा राजा. अशी सोन्याने मडवीन बघ तुला मी. ऐक, मी त्या दिवसाची इतकी आतुरतेने वाट बघते ना. सोन्याने मडवायची नाही हो. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नक्की काय केलं काय? काय म्हणजे? जादू. सांगा ना. भिंतीला देखील कान असतात. अहो ऐका, मनू काहीच बोलत नाहीये आणि दार सुद्धा उघडत नाहीये. मला ना चीड येते त्या माणसाची. काय वाईट केलं होतं आपल्या मनूने त्याचा? एवढ्या लवकर साखरपुडा ठरला आणि तो मोडला सुद्धा. काय आहे हे सगळं? ऐका ना, मी तुमच्याशी बोलते. एवढं सोपं असतं हे सगळं? आपल्या वागण्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होतो ह्याचा साधा विचार नसेल केला त्याने. आपण माणूस ओळखायला चुकलो आरती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कुठलंच कपल परफेक्ट नसतं. मला मान्य आहे, मे बी माझा अप्रोच चुकला असेल, पण माझी भावना प्रामाणिक आहे, प्युअर. सो तुम्ही आहात तिथेच थांबा. मी तुमच्यासाठी 2 पावलं पुढे यायला तयार. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून थँक्स. अँड आय प्रॉमिस मी तुम्हाला खूप सुखी ठेवेन. मी बदलणार आणि तुम्हाला जिंकणार, मनवा.